नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। जर तुम्ही विचार करत असाल की गणेशोत्सवाचे दिवस अजून दूर आहेत, तर बाप्पाची ही रूपं पाहून तुमचे डोळे नक्कीच विसरून जातील की आपण सध्या कोणत्या महिन्यात आहोत। होय, आज मी आलोय चक्क भांडूपचे उत्सव कलाध्याय यांनी आयोजित केलेल्या एक अतिशय भव्य अशा गणेश मूर्ती कला प्रदर्शन। इथे महाराष्ट्रातील नवीन मूर्तिकारांनी साकारलेल्या बाप्पाच्या अशा मूर्ती आहेत जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील। तर मग वाट कसली बघताय, चला एकत्र घेऊया बाप्पांचे दर्शन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा।
मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, कोकण मित्र मंडळ. तर या मंडळाच्या वतीनं आपला सत्कार करण्यात येत आहे, तो सत्कार आपण स्वीकारावा ही विनंती. कृपया कोकण मित्र मंडळ येथील सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण सर्वांनी रंगमंचावर यायचं आहे. चौदा विद्या 64 कलांचा अधिपती म्हणजेच गणपती, त्या गणपतीला वंदन करून आणि नमन करून आपण हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. कोकण मित्र मंडळ अर्थात कोकणचा राजा गणपती बाप्पा मंगलमूर्ती, कोकणचा राजाचा खऱ्या अर्थानं कोकणच्या आशीर्वादाने आणि कोकणच्या राजाच्या पद्मस्पर्शाने पावन झालेली वास्तू आणि या वास्तूमध्ये आपण हा सुंदर असा सोहळा, या प्रदर्शन सोहळ्याला ज्यांनी प्रत्येक कंटेंटच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात कलाविदा प्रशांत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. भांडूपचा उत्सव आणि कलाध्याय गणेश मूर्ती प्रदर्शन सोहळा, या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक की आपण रंगमंचावर यावं. सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्धेशी दिगुळे, त्याचप्रमाणे कलाविदा प्रशांत सुवर्ण आणि अर्थात नील सालेकर यांना मी विनंती करतो की आपण रंगमंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. भांडूपचे त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट उत्सव आणि कलाध्याय आयोजित हा संपूर्ण श्री गणेश मूर्ती प्रदर्शन सोहळा पर्व 30 या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं भांडूपचे उत्सव आणि कलाध्याय यांच्या मार्फत मी मनपूर्वक पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्धेशी दिगुळे यांना मी विनंती करतो की आपण 2 शब्द. नमस्कार. गेल्या वर्षी देखील आम्ही या कार्यक्रमाला आलेलो आणि तेव्हा ॲक्च्युली फक्त भांडूपमधलेच कलाकार आणि मूर्तिकार इकडे त्यांचं प्रदर्शन होतं, परंतु यावर्षी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आणि खूप छान छान मूर्त्या पाहायला मिळाल्या. स्पेशली ती आदित्यची एक मूर्ती आहे, ती पण सगळ्यांना बघायला मिळाली आणि आज त्यातच भर प्रशांतची देखील आहे, नील देखील आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांचं धन्यवाद तुमच्या टीमचं की तुम्ही हा कार्यक्रम आयोजन केलं. प्रफुल्ल स्पेशली इथे मुलांना तयार करण्याचं काम घडवण्याचं काम करतोय. जसं तिकडे विशालदाने केलं तसं इकडे प्रफुल्ल करतोय, तर त्याचे देखील तेवढंच मनापासून अभिनंदन. आणि यावर्षी जेवढी जागा आहे तर पुढच्या वर्षी अजून गणपती इथे पाहायला मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. त्या पलीकडे बघ काय नाही. मला पहिली गोष्ट तर अभिनंदन करायचं वाटतं की हा जो विचार आहे तुमचा की हे आखणीचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे हे आपल्या मुंबईत मला वाटतं पहिल्यांदा होतं आहे. असं कधीच म्हणजे एवढे वर्ष मी आखणी करतोय किंवा इतर सिद्धेशला पण माहिती असेल, सिद्धेश तर माझ्या खूप आधीपासून फील्डमध्ये, असं कधीच झालेलं नाही आहे आणि पहिल्यांदा आहे म्हणून थोडी भीती पण आहे. भलेही खूप गणपती हातातनं करून झालेले तरी पण एक भीती असतेच आणि त्यात गणपती तुम्ही खूप हाय लेवलला बघताय. शक्यतो कधी ते उंच 15-16 फीटावर असते आणि जसं मला फोन आला आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात मला वाटतं 2-3 महिने आधीच झालेली होती. त्यांनी आणि मला विचारलं की दादा ही तारीख आहे आणि इतकं तंतोतंत प्लॅनिंग होतं की ज्या तारखेला मी होकार दिलं होतं त्याच तारखेला ते होत आहे. अभिनंदन करतो मी तुमच्या प्लॅनिंगचं. आणि गल्लीमध्ये एक अशी सुंदर कलात्मक खूप आनंद वाटतंय आणि इतर कलांना आपण वाव देत आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि मला मूर्त्या पण बघायच्या आहेत. थोड्या वेळाने आपण काम सुरुवात करू. मला माहिती आहे बरेच माझे मित्र इथे खास आखणी बघण्यासाठी आलेले आहेत. थोड्याच वेळात मी सुरुवात करतो आणि मी सगळ्यांना सॉरी पण म्हणतो कारण हे जे ट्रॅफिक आहे त्याला कोणी आपण अवॉइड नाही करू शकत. येता येता थोडंसं मला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची आणि आलेल्या सगळ्या जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांची पण. तर लगेच आपण सुरुवात करूया 1-2 मिनिटात. धन्यवाद. नेहमी पाहत असतो. नमस्कार मित्रांनो. मला तर बोलवलं नाही, मी प्रशांतसोबत आलो आहे पण सिद्धांतलाच नाही बोलवलं तर मी त्याला आमची गोष्ट आहे बट मस्करी करतो आहे.
खरं तर मानाची काय असं गोष्ट नाही. आज इथे जे एक्झिबिशन आहे आणि त्याचे जे मेन कलाकार आहेत म्हणजे सिद्धेश, प्रशांत, मूर्तिकार आहेत हे खरं तर ह्या फील्डमधले स्टार जरा ऑनलाईन पडतो. बट मी पण जसं तुम्ही आले तसं प्रशांतच्या आखणी बघायला आलो आहे. आणि भांडूपमध्ये ॲक्च्युली मी खूप आधी भांडूपमध्येच राहायचो. 6 इयर चाळमध्ये मी राहायचो. ह्या एरियात पण मी बरंच फिरलेलो आहे. त्यानंतर मी ठाण्याला शिफ्ट झालो. सो भांडूपला आल्यावर नेहमी एक आपलंसं वाटतंच. कारण लहानपण माझं इथे खूप गेलेलं आहे. आजोबांबरोबर मी खूप फिरलेलो आहे लहानपणी. सो मस्त वाटतंय, मजा वाटते. आणि मी पण उत्सुक आहे प्रशांतच्या आखणी बघायला. आणि तुम्हाला सगळ्यांना परत सॉरी, कारण त्याच गाडीत मी पण होतो ज्या ट्रॅफिकमध्ये हा होता. सो थँक्यू सो मच, तुम्ही थांबलात आणि लगेच सुरू करूया. येस. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आहे त्या माझ्या भांडूपच्या सर्व तरुण मित्रांचं खूप खूप अभिनंदन करते. तुमच्या माध्यमातून असा सुंदर कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर खूप आनंद होतो की आपल्या विभागातील ही मुलं म्हणजे अगदी काल परवापर्यंत आमच्या समोर लहानाचे मोठे झाले आहेत आणि इतकी सुंदर कलाकृती त्यांच्या अंगामध्ये दडलेली होती. आणि आज भांडूपचं नाव ते कुठेतरी मुंबईच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा ते रोवतायत की अशा या सर्व कलागुणांमध्ये ते सर्वश्रेष्ठ आहेत. प्रफुल्लबद्दल सांगायचं तर माझ्या पुढे लहानाचा मोठा झालाय तो, म्हणून मी म्हटलं. आणि लहानपणी पाहिलंय त्याला की गल्लीमध्ये त्या कठड्यावर छोटीशी मूर्ती काहीतरी हाताने बनवायचा. त्याच्या घरातला गणपती त्याने बनवलेलाच असायचा. पण लहान असताना एवढं वाटलं नव्हतं की प्रफुल्ल आज एवढा मोठा होईल आणि तो इथल्या अनेकांना घडवेल. खरं तर हे माझं क्षेत्र नाही आहे, मी आर्टिस्ट नाही आहे, पण बघायला आपल्या डोळ्यांना सुंदर दिसतं त्यामुळे कळतं. साच्यातले गणपती आपण पाहतो, मूर्तीमध्ये जीव आणणं, ती कलाकृती कुठेतरी समोरच्याला म्हणतात ना आपण त्या मूर्तीशी एकरूप होणं हे कलाकाराच्या हातामध्ये असतं आणि त्याच्या डोळ्यांमध्ये असतं आणि ते तुम्ही करताय. काल परवाचंच एक उदाहरण सांगेन. आपलं एक्झिबिशन होतं आता परवा मागच्याच आठवड्यामध्ये आणि मी त्या एक्झिबिशनला गेले होते, मला आमंत्रण होतं. तर तिथे जो गणराया होता तर तिथे मला सांगितलं गेलं की हा ज्याने बनवलाय तो प्रफुल्लचा स्टुडंट आहे, मे बी बरोबर की पृथ्वीवर काहीतरी उभा होता बाप्पा, ओम वर काहीतरी होता. माझ्याकडे फोटो देखील आहे. तर मला असं कळलं की तो भांडूपचा मुलगा आहे, त्याने ती मूर्ती बनवली होती. आहे का तो इथे? यस. आणि मला तेव्हा इथे आहे आणि त्याने ती मूर्ती बनवली होती. तर असं आम्ही कुठे जेव्हा जातो कोणत्या कार्यक्रमामध्ये आणि त्यावेळेला आपल्या मुलांनी बनवलेल्या गोष्टीचं कौतुक होतं, तो आमच्यासारख्यांसाठी खूप अभिमानाचा क्षण असतो. त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ यू. आणि प्रफुल्ल तुझे देखील खूप खूप अभिनंदन. तुझं हे कार्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. अनेक आर्टिस्ट जन्माला आलेले आहेत, ते घडू देत. आणि या ठिकाणी तुमच्या ह्या कार्याला म्हणजे कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सिद्धेश ना मला आत्ताच सांगितलं की चिंतामणी बनवणारा, रेखाटणारा. आपली पहिली भेट नव्हती झाली, पहिल्यांदाच भेटतोय आपण. तर खरंच म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये बाकीच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करावा लागतो किंवा काही करावं लागतं, पण हे क्षेत्र असं आहे की ह्यामध्ये तुमच्या हातांची जी कला आहे ती आपल्याला म्हणतात ना जन्मता असावी लागते हे कलागुण. तर तुम्ही कुठेतरी सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. हे जे आर्टिस्ट आहेत ते सगळ्यांपेक्षा काहीतरी देवाने तुमच्याकडे वेगळी देण दिलेली आहे आणि म्हणूनच तुमच्याकडून हे सगळं साकारलं जातं असं मी म्हणेन. मी जसं सांगितलं मला यातलं एवढं ज्ञान नाही आहे, पण मला जे वाटतंय ते माझ्या भावना मी या माध्यमातून व्यक्त करते. तर पुन्हा एकदा तुमच्या या सर्व कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि असेच तुमचं नाव फक्त मुंबईत नाही तर मी तुम्हाला शुभेच्छा देते की भारताच्या इतिहासामध्ये आपल्या भांडूपचं किंवा या ठिकाणी असलेली जी कोणी माझी तरुण मुलं आहेत त्यांचं नाव त्यामध्ये नोंदवलं जावं, हीच बाप्पाच्या चरणी शुभेच्छा देते तुम्हाला आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुमच्यामुळे मला आजच्या या क्षणाचं साक्षीदार होता आलं याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा गणरायाचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहो हीच त्या गणरायाच्या चरणी मी
प्रार्थना करतो. गणपती बाप्पा सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्धीजी दुकुळे यांचा आपण इथे त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध आखणीकार प्रशांत सुवर्णा यांचं सुद्धा आपण भांडुपचे उत्सव आणि कलाध्याय, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर नील सालेकर यांचा आपण इथे सत्कार करत आहोत. गणपती बाप्पा मोरया. त्याचप्रमाणे ज्या वास्तूमध्ये उभे आहोत त्या वास्तूमध्ये आपण साक्षात कोकणचा राजा आपण इथे स्थापन करतो आणि या कोकणच्या राजाच्या आशीर्वादाने, गणरायाच्या आशीर्वादाने आपण संपूर्ण हा परिसर पदमस्पर्शाने पावन झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मंडळाच्या वतीने आपण निलेश लायकर यांचा सत्कार करत आहोत. खूप खूप आभार. त्या गणपतीला वंदन करून स्मरून आपण हा सत्कार स्वीकारावा. भांडुपचे उत्सव आणि कला अध्याय आयोजित हा संपूर्ण श्री गणेश मूर्ती प्रदर्शन सोहळा पर्व तिसरे या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा आणि त्याचप्रमाणे गणेश प्रेमींचा मी मनपूर्वक